स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आपण चाललेलो आहे मामाच्या गावाला परत एकदा म्हणजे आपले ब्लॉग फक्त गावाचेच असतात फक्त जास्ती करून। तर आपण चाललेलो आहे आता समृद्धी महामार्गाने। तर अजून आमनेपासून तर काही चालू झालेलं नाहीये। आपण निघाला आता अंबरनाथ म्हणजे बदलापूरवरून। तर आपण जाणार आहे कुठून का नाही, आपण आता जाणार आहे टिटवाळा खडोलीवरून आपला जो नाशिक हायवे लागतो, नाशिक हायवेला टच करू। मग तिथून आपण इगतपुरीवरून घोटी नाही इगतपुरीवरून समृद्धीवर आपल्याला हे करायचंय। आणि हे बघा इथं बघू शकता तुम्ही, इथं पुढे दाखवाय बघा, हे आपलं एरंजाळच्या इथून हे गाव आहे। तर तिथून हे बघा, इथून आता हे चाललेलं आहे आपलं दिल्ली JNPT हायवे बघा, हे बघू शकता। हे बघा, हा आहे आपला दिल्ली JNPT हायवे, जो आपल्या या साईडनी टच होणार आहे आमने गावाच्या इथं। आणि तिथून आपल्याला भेटणार आहे समृद्धी आणि याचा इंटरचेंज भेटणार आहे JNPT हायवेचा, दिल्ली JNPT। आणि आपल्या घराच्या इथून फक्त 15 मिनिटावर फक्त आपल्याला रस्ता आहे। म्हणजे आपण आता पुढच्या टायमाला जाऊ तर तेव्हा आपल्याला अजून 1 तास कमी होऊन जाईल आपला। आणि हे बघा इथं ब्रिज बघू शकता। आणि आपल्यासोबत मामा पण आहे, माहित नाही चालू केलंय, बघावं लागेल जाऊ ना, कशाला चालू नसेल पूर्ण अजून। आणि अजून एक मस्त न्यूज भेटलेली आहे आपल्याला की आपल्या भारताने केलेला आहे पाकिस्तानावर हल्ला। ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केलेला आहे, ट्रेनिंग सेंटरवर केलेला हल्ला 9 ठिकाणी आपला मस्त न्यूज भेटली एकदम। तर चला इथं भेटू, पप्पाला घ्या। भारत माता की जय, दिसत नाही तुम्ही, भारत माता की जय। टिटवाळा रोडचं पण काम चालू आहे, टिटवाळा मुरबाड, ते पण काही काम झालेलं नाही अजून। मला वाटतं इथून पण एक इंटरचेंज येणार आहे आपला, जो दिल्ली JNPT हायवे ना, त्याच्यावर एक म्हणजे वर चढायसाठी एंट्रीसाठी एक हे देणार आहे। जो पोहोचलेला आपण टिटवाळाला, तर टिटवाळ्याच्या इथून आपण जाणार आहे स्टेट म्हणजे मंदिराच्या इथून पुढे बघू शकता तुम्ही। गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या सर्वांनी गणपती। मामा गेले पण पुढे। अरे बघा, आपण चाललेलो आता इथून आता खडोली, आणि हे बघा हे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर। आणि आपले कॅमेरामॅन प्रशांत संघाळे सोबत चाललेलो आहे आपण अकोला। सो गाइस, आता आसनगावची तर आपण जस्ट CNG भरलाय बघा, CNG पंपवरच आहे। तर एवढा प्रेशर नव्हता, पेट्रोल पण टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण डायरेक्ट वैजापूर नाही तर मग संभाजीनगरला डायरेक्ट हे भरू, CNG भरू। तर आता निघालोय, मध्ये कुठं ते आपण खाऊ पिऊ। आणि तुम्हाला एंट्री दाखवतो मी, आपलं अजून तर काय आमनेवरून तर काही चालू झालं नाही, तुम्हाला सांगितलं। तर डायरेक्ट आता आपण इगतपुरीवरून डायरेक्ट एंट्री घेऊ। एंट्रीच्या पहिले थोडं चहा पाणी करून जाऊ। एंट्रीच्या पहिले चहा पाणी नको, हायवेला चढताना बघू नाही ना, आता कुठं डायरेक्ट नाश्ता, आपण डायरेक्ट हायवेवर जातो आता डायरेक्ट। तर हे बघा, मामानी पण भरली CNG, आयुषी पले 2 गाड्या घेऊन चालल्या आज आपण। तर चला निघूया। सो गाइस, वातावरण बघू शकता एकदम मस्त झालं एकदम। आणि कालच पाऊस पडलेला आपल्या इथं बदलापूरला। तर आता बघू आपल्याला मध्ये कुठे पाऊस भेटते का। तर आता आपण पोहोचलोय कसाराला, तर व्ह्यू एन्जॉय करा तोपर्यंत। हा, आणि हा बघा, हा कसा रॉंग साईड येतो बघा रिक्षावाला।
1 किलोमीटरवर आहे आपला समृद्धीचा आहे एंट्री. तर आता समृद्धीवर चढू आपण. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. तर हे बघा, इथून आपल्याला मारायचा आहे नागपूरसाठी वर. चलो तर हे बघा, आलं आपण एंट्रीला. पहिली एंट्री फ्रॉम इगतपुरी. आता इथं होणार आपली एंट्री, जिथं आता आपण एक्झिट घेऊ. त्याच्यानंतर फक्त स्टेरिंग पकडून फक्त स्टेरिंग पकडायचे आणि 5वा गेअर टाकायचा, बस. अजून काहीच नाही. नागपूर. मामा गेले पण पुढे. मामा एकदम सुपरफास्ट. मामाला लवकर जायचं वाटतं सासरवाडीला. तर चला बघा, व्ह्यू बघा जरा. डायरेक्ट आता तुम्हाला एक्झिटला भेटू, नाही तर कुठं काही कुठं खायला बसू, नाश्ता विष्टा करायला बसू मध्ये, तर तुम्हाला भेटू. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा. आपण काय ना, आपली स्पीड 100, 120, 100, 120 त्या स्पीडने जायचं आपल्याला. जास्ती घाई करायची नाही आहे. पेट्रोलवर लागले, आता CNG वर टाकतो. आणि वातावरण पण एकदम मस्त आहे. तर पहिले आपण थांबणार आहे शेगावला. म्हणजे शेगावला मुक्काम करणार. तर हा ब्लॉग राहणार आहे शेगावपर्यंत. त्याच्या पुढे मग ब्लॉग बघत राहा. अरे हा, आणि आज आहे मम्मी पप्पाचं मॅरेज ॲनिव्हर्सरी. आणि पुढे जाऊन पार्टी भेटणार आपल्याला. बघू आता पुढे भेटते की नाही. हा, आज व्हेज पार्टी राहणार आहे, कारण शेगावला चालले म्हणून. सो काय, आता वैजापूरला थांबलोय आपण CNG भरायला. दुसरा स्टॉप. पहिला आसनगावला भरला, आता इथं वैजापूरला भेटलेला आहे. फोन केला त्यांना, तो अवेलेबल आहे बोलले. तर तुम्हाला पण डिस्क्रिप्शनमध्ये इथली लिंक देतो. जर तुम्ही इथं नागपूर अकोला साईडला येत असेल तर समृद्धीवरून फक्त 6 किलोमीटर आहे फक्त. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याला. आणि शक्यतो इथं भेटतोच. हां, इथं गर्दी पण नाही आहे. आपण 2 वेळा आलोय. तीनदा. तरी पण भेटला. तीनदा आलोय, पण भेटतो म्हणजे भेटतोच. फक्त फोन करायचा एकदा. बघा, हा CNG पंप आहे. हर्ष नाही, वैजापूर CNG पंप. हर्ष पुढे, हर्ष संभाजीनगर. आणि काका काहीतरी करून आले. काय काका, कुठे गेलेले? चला, आता इथंच मस्तपैकी जेवण करू. डबे आणलेले मस्तपैकी एकदम. हा, पिकनिक. हा, हे बघा, इथं मस्त सावली आहे. इथेच बसायचं ना. हा, आणि हे बघा, इथंच बसलो आहे आम्ही CNG पंपच्या इथं. हा, इथं जेवायसाठी बसलो. इथं मस्त सावली भेटली आम्हाला. तर आहे इडली आणि अजून काय काय आणले? आलू पराठा, अजून काय मटकी, इडली, आळूच्या वड्या आहे. चला आधी खाऊन घेतो. सगळ्यात आता वैजापूरच्या आता आपण एंट्री परत वर घेतली. आणि आता आपण मेकरला एक्झिट घेणार आहे शेगावसाठी. तर ते बघा, मामाची गाडी चालली आहे पुढे. मामा जाणार आहे बुलढाण्याला आणि आम्ही शेगाव. तर चला.
संभाजीनगरच्या इथं पोहोचतोय आता आपण. वातावरण म्हणजे एकदम मस्त झालंय, ऊन नाहीये जास्ती, एकदम आरामशीर चाललंय, जास्ती गाडी नाही करत आहे, नॉर्मल स्पीडवरच चाललोय आपण. 100, 120, 80 बस त्या स्पीडला. कारण घाई नाही आहे आपल्याला जायची, एकदम आरामशीर जायचंय. हा जर घाई असली तर मग आपण आतापर्यंत टच असलो असतो. आणि मागे आम्ही इथं थांबलेलो, जेव्हा रेस्ट एरिया चालू नव्हते ना तेव्हा आम्ही इथं गाडी थांबवायचो ब्रिज खाली आणि मस्त पैकी जेवायसाठी थांबायचो आणि थोडा 15-20 मिनिटं आराम पण करायचो. नाही आज ब्रिज आहे, आज ब्रिज नाही, आज ब्रिज हे काय, आज ब्रिज इथं आम्ही थांबायचो आणि मस्त पैकी जेवण बिवण करून थोडा आराम करून मग निघायचो. आता कसे आता रेस्ट एरिया चालू झाले तर काही वाटत नाही, म्हणजे प्रत्येक 100 किलोमीटरवर आहे रेस्ट एरिया. रेस्ट एरिया म्हणजे पेट्रोलच्या बाजूला चाललंय एकदम आरामशीर. बघा पुढे आता आपण थांबणार आहे शेगावला मस्त एक रूम करू आणि मस्तपैकी झोपणार आहे, कारण 3:30ला उठलेलो आहे मी. शेगावला रूम करू, मस्त आराम करणार आणि बघू ते पण बघा. तो ब्लॉग दुसरा राहणार आहे, म्हणजे हा ब्लॉग कंटिन्यू नाही करणार त्याच्यात. तिथं मस्तपैकी भक्ती निवासमध्ये थांबणार आहे आणि गजानन महाराजचं दर्शन घेऊ आणि मग तिथून मग मामाच्या गावाला, कारण लग्न आहे मामाच्या पोराचं. तर आता आपल्या इथं तर पाऊस चालू आहे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या साईडला पाऊस चालू आहे. या साईडला बघा कडक ऊन आहे एकदम. तर बघू आता गावाला, जर बद्दलचं वातावरण असेल तर एक नंबर मजा येईल. मस्त रात्री टेरेसवर झोपायचं. धाबा बांधतात टेरेसवर. हा धाबा बांधतात, गच्चीवर झोपणार भाई. विदर्भातलं माणसं आहे आपण, गच्चीवर झोपू आपण. काय जे बघा पाऊस चालू झालेला आहे जालन्याच्या इथं. पाऊस चालू झाला म्हणजे अवकाळी पाऊस आहे हा. आणि हे बघा इथं पण मस्तपैकी चालू झालेलं आहे. हे बघा वातावरण पण मस्त एकदम गार झालंय. आता फक्त गावाला पाऊस, लग्नाच्या पाऊस नाही आला पाहिजे फक्त, बस. 90चं वातावरण झालेलं आहे. काय 90चं वातावरण झालेलं आहे. पाऊस एकदम फुल जोरात चालू आहे एकदम आणि वातावरण एकदम गार झालं एकदम. आता फक्त गावाला फक्त पाऊस नाही पडला पाहिजे. लग्नात हा लग्नात जर पाऊस पडला तर काय हे बघा फुल जोरात चालू आहे. कॅमेरामध्ये दिसत नसेल पण फुल जोरात चालू आहे बघा. आता आपण हे बघा पोहोचतोय, हे बघा वाशिम 140, बुलढाणा 98, नागपूर 373. सो गाईज थांबलेलो, थोडीशी डुलकी वाटत होती, तोंडावर पाणी मारलं. आता आपण मेकर फक्त 100 किलोमीटर इथून नाही, मेकर नाही सॉरी मेकर 15 किलोमीटर इथून आणि इथून शेगाव 100 किलोमीटर बरोबर एकदम. तर 1-1.5 तासात आपण पोचून जाऊ शेगावला. आणि जशी त्या ब्रिजच्या खाली गाडी लावली आहे आणि हे बघा इथं काय दिसतंय बघा आम्हाला असे. हा ड्रिंक अँड ड्राईव्ह हे बघा तिथं बघू शकता बाटल्या किती पडलेल्या मग. संध्याकाळी रात्री थांबतात ना. सो गाईज हे बघा आत्ताच आपण मेकरच्या इथं एक्झिट मारला नाही बघा. शेगाव एक्झिट मारलाय आपण समृद्धी आता. 2:28 मिनिट. आणि सीएनजीचा पण ॲव्हरेज मस्त दिलं, 200चा ॲव्हरेज दिलं. 200 म्हणजे किती 7 किलो बसलेला, तर 200 बरोबर 200 किलोमीटर गाडी चालली, म्हणजे मेकरला जेवून संपली बरोबर. आणि दर्शन कधी करायचं, आज करायचं उद्या? आज गेलं तर आजच. हा तुम्हाला आराम करायचा आराम करा.
मी तर थोड्या वेळ झोपणार आहे. हा, तू उद्या बुधवार आहे ना, उद्या उद्या कर लवकर उठ. आणि उद्या गुरुवार तर उद्याच करू. कर आज आराम कर मी दमले. आज मस्त आणि आपले आराम पाय लागले करूया. शेगावला म्हणजे दर्शन झाल्यासारखंच आहे. तर चला, मला इथून आता मॅप लावा लागेल. सो गाईज पोचलोय आपण शेगावला आणि झोपलो होतो. आता थोडं ब्रश केला, फ्रेश झालो. मम्मी का तोंड लपून राहिली रे? डोकं दुखते. आत इथं करी हे बघा, बोट बघू शकता काय झालंय बोटाला. काय झालं? ही काय ही कर ना, ही हे बघा ही. जेवण पण झालेलं आहे. ब्लॉग आता हा इथंच संपवतो. आपण पोहोचलो किती 4:15 वाजता पोहोचलो. पाऊस बघितलाच तुम्ही किती होता. आणि आता उद्या आपण जाणार आहे गजानन महाराजचं दर्शन करायचंय. आणि तिथून नंतर मग दर्शन करून मामाच्या गावात जाणार आहे. तर तो ब्लॉग याच्यानंतर येईल. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि काय करा हे असे झोपले, काय करा हे गाडी मी चालवली बघा, हे झोपले. सरप्राईज करा. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय.